वळूयात बारामतीकडे. बारामतीमधील सोनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते. राज्यभरातून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. बारामतीमधील हे सोनेश्वर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज श्रावणी सोमवार, पहिला श्रावणी सोमवार आहे आणि यामुळे मोठ्या संख्येने भाविक शेजारच्या मंदिरांमध्ये जात आहेत आणि बारामतीमधल्या सोनेश्वर मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय. इथे भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. श्रावण सोमवार निमित्त भाविक मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत. पहिला श्रावणी सोमवार आहे आज आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 72 वर्षांनी आलेला हा योग आहे की श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरुवात होतोय. तिथल्या स्थानिक नागरिकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. पाहूयात. मोठ्या संख्येने या ठिकाणी हे मंदिर जे आहे जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून जे भाविक जे आहेत ते या ठिकाणी या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. या मंदिराची माहिती जी आहे ते स्थानिकांकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी हे मंदिर आहे, हे शिव का पांडवकालीन मंदिर आहे, काय माहिती? तसं जर पाहिलं गेलं तर याचा इतिहास बऱ्यापैकी कुणाला हे सांगता येणार नाही. कारण याचा इतिहास पुरातत्व खात्याकडून काढावा लागेल. परंतु जे जुन्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हे पांडवकालीन मंदिर आहे. हे करा नदीवरती जे गराडे गाव आहे, गराडेपासून ते सोनगाव पर्यंत वसलेले 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. ह्याच्यावरती तुम्हाला मेडनमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला बारामतीचं काशी विश्वेश्वराचं, असे 12 ज्योतिर्लिंग तुम्हाला गराडेपर्यंत सापडतील. आता आम्ही नदीकाठचा परिसर, मंदिराच्या परिसराची कडील दिपी पूर्णपणे बंद करून जी सुरक्षा लोकांना केलेली आहे की जी नदीकाठचा पाण्याचा परिसर आहे ना तो भरपूर वाढलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या संपूर्ण डिप्या बंद केलेल्या आहेत आणि भाविकांना व्यवस्थित महावितरणची सेवा देत आहोत. पोलिसांना आपण बंदोबस्ताची मागणी केलेली आहे. तसे आता ते अजूनपर्यंत आलेले नाहीत, तरी आपण वाट बघू. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी करा आणि निरा नदीच्या या पवित्र संगमावर हे सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे भाविकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती. सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरामध्ये मी आलेलो आहे. या ठिकाणी करा आणि निरा नदीच्या पवित्र संगमावर हे मंदिर वसलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी निरा नदीला जे आहे ते वीर धरणातून पाणी सोडलेलं आहे. या ठिकाणी सकाळी 7:30 वाजता 45,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग या निरा नदीमध्ये सोडण्यात आलेला होता आणि यामुळे या नदीला जो आहे तो महापूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच निरा आणि करा नदीच्या संगमावर, पवित्र संगमावर या ठिकाणी सोनेश्वर मंदिर वसलेलं आहे आणि आजपासून श्रावण चालू झालेला आहे. या श्रावणातला पहिला सोमवार या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.